सुनबाई येऊ का? हाव मामा या की. तुम्हाला कधीपासून परवानगी लागायला लागली? अगं असं नाही सुनबाई, आता तो आमदाराची बायको आहेस, तेवढा तर मान दिला पाहिजे ना. द्यायचंच असेल ना आशीर्वाद द्या. या अशा मानापानाच्या गोष्टी करून परक्यासारखं वागू नका. आणि मामा, आओ आमदाराची बायको म्हणल्यावर मी बी जनतेची सेवकच झाली. सांगा बरं काय सेवा करू तुमची? या असं आहे बघ तुझं, तुला आणि त्या विरूला लोकांची मन कशीची काय जमते ती देव जाणे बघ. आओ मामा, आओ मन जपली ना की आपोआप जिंकली जातात. या असं आहे म्हणून तर तुझ्याकडे एक काम घेऊन आलो. हाव बोला की. हे बघ, आता आपला विरू इथं नाही आणि आधीपासूनच ती लोकांची कामं करत होता आणि आता तर तो आमदार झालाय, त्यामुळे लोकांच्या अपेक्षा त्याच्याकडनं लय वाढल्यात. मामा वाढू द्यात की, आपण आपल्याच माणसाकडनं अपेक्षा ठेवतो ना. आणि मला खात्री आहे बघा, विरू सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल. बरोबर आहे सुनबाई, तो तर सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारच आहे, पण आता लोकांची कामं करायला तो जाग्यावर आहे का? नाही. तू तर जाग्यावर आहेस नव. म्हणजे हे बघ, विरूविषयी लोकांच्या मनात गैरसमज होण्याआधी आणि विरोधकांनी त्याच्यात भर घालण्याआधी तू पुढे होऊन लोकांची कामं कर. अगं लोकांना तुझी गरज आहे, पुढे होऊन तू समद हातात घे. या तालुक्यासाठी, तिथल्या लोकांसाठी आणि आपल्या विरूसाठी. सुनबाई, ती पूती ठेवली तू घरनं मी. कसला विचार करते? तुमच्या मम्मीचा. कवा सुधारणार आहे तू त्या? अगं आता काय केलं मम्मीने? काय केलं? जाऊन बाहेर बघा म्हणजे कळल काय केलं ते. निशा काय बोलतीस तू? मला जरा नीट व्यवस्थित सांग सगळं. हो, तुमच्या मम्मीनं त्या सोनाला या घरात थांबवून ठेवलंय. भारीच की. काय म्हणला? भारी भारी महाग पडल मम्मीलाही. असं कसं कुणाला पण घरात आणून ठेवू शकते ती? हो तेच तर ना. तिच्यासारख्या असल्या फसव्या लबाड माणसांचा पाहुणचार ह्या घरातल्या सुनांनी करायचा वय? होय. आता मम्मीनंच तिला थांबवून ठेवलंय म्हणल्यावर मी तरी काय बोलणार? नक्कीच तिचं काहीतरी काम असेल. हो, त्याच्याशिवाय मम्मी तिला घरात ठेवूनच घेणार नाही. उद्या जाऊन त्या शोनानं आपल्या घरातलं सगळं दागिनं आणि पैशावर डल्ला मारला ना, मग कळल तुम्हाला. तवर नाही अक्कल यायची. नाही नाही, तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता बाहेर जावा आणि सांगा त्या शोनाला, ए बाई पहिलीतनं बाहेर हो जा. आता जातोच, बघच तू त्या शोनाला कसं हाकलतो ते. तिला कळल काय असतं ते. मला बोलत होती का लईच वरडले तर? आओ आओ, तुला काही याड लागलं का काय? मम्मीच्या पुढं कसं जायचं? आणि मम्मीला माहित नाही वे शोना कशी आहे ती. मम्मीने काहीतरी विचार करूनच तिला घरात ठेवून घेतला असणार. होय, तुमची मम्मी लईच विचार करते ना. हो मग. हो काय? हो असं असतं तर या इलेक्शनला तोंडावर पडली नसती ती. ते काय नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता मम्मीकडे जावा आणि तिला सांगा की या शोनाला घरातून बाहेर काढ म्हणून. अगं तुला काय मलाच घराच्या बाहेर हाकलायचंय का ग? मी मम्मीकडे गेलो, तिला सगळं सांगितलं आणि तिने माझं ऐकलं. असं होणार आहे का? उलट ह्या सगळ्याचं बिल ती माझ्यावरच पडेल. नाही नाही नाही, तुला वाटत असेल तर तू जा आणि सांग. मी काय सांगणार नाहीये तिला, आत्ताच सांगते. मला सांगतात तू सांग म्हणे. हो, उद्या जाऊन तिनं माझ्या दागिन्यांकडे बघितलं जरी, मग तिला सांगते पंचगंगेचं पाणी काय आहे ते. आमच्या कोल्हापुरात. अगं ते असं काहीच नाही करणार. होय, तुम्हाला कसं माहित? अगं विद्यमान आमदाराचं घर आहे. हा होय, बेस्ट. तो अंकुशराव कोण होता? माझी आमदारच होता ना. तरी पण तिनं त्यांच्या घरात डल्ला मारला आणि पळून गेलीच नव्हती.
ह्या घरात आल्या म्हणजे नक्कीच तिचा काहीतरी प्लॅन असणार. अगं निशा पण हो, तिनं आपल्या घराचं काय वाटोळ केलं तर. बया, मला तर लईच भीती वाटायला लागली हो. गंगा, वॉटर लक. आपली फायनान्शियल कंडिशन बघता आपल्याला राहायला साधी झोपडी सुद्धा मिळाली नसती. पण बघ ना, आपण या आलिशान बंगल्यात राहतो. हे घर, हा बेड, ज्यूस, हे सगळं कोणामुळे मिळतंय? त्या कांचनबाईमुळे. रॉंग, यू फूल. माझ्यामुळे. मी आधी अंकुशरावच्या घरी जो ब्रिलियंट परफॉर्मन्स केलाय ना, त्यामुळं कांचनताई माझ्यावर इम्प्रेस झाली. पण शोना, आपण इथे नक्की करणार काय? फन. एन्जॉय बेबी. आपण अंकुशराव आणि जगदीशरावांसोबत जे केलंय ना, तेच. पण ते आपल्याला खूप महागात पडू शकतं. असू देत, मलाही कुठे स्वस्त गोष्टी आवडतात. मी इथे आले होते त्या राजवीरजींना माझ्या जाळ्यात पकडायला, पण त्याआधीच त्या अंकुशरावच्या मुलीनं त्याच्यावर जाळं टाकलं. आता मला कसंही करून त्याला तिच्या जाळ्यातून बाहेर काढायचं. ग, पण त्या पिऊचं राजवीरशी लग्न झालंय. होऊ देत ना, मग तर उलट आणखीन मज्जा येणार. तुला आठवतं तिने मला तिच्या बेडरूम मधून बाहेर काढून टाकलं होतं? आता मी तिला तिच्या बेडरूम मधून बाहेर काढून टाकलं. अँड आय ऑल्सो नो की ती कांचनताई सुद्धा खूप शातीर आहे. आपल्याला तिलाही मदत करावी लागणार. तिने उगाच नाही आपल्याला इथं आणून ठेवलं. शोना, पण अंकुशरावांना जर कळलं आपण इथं आहोत तर आपलं काही खरं नाही. गंगा, गंगा, यू आर सो स्कॅर्ड. गंगा, केवढी घाबरतेस तू. आणि या नव्या ATM साठी अंकुशरावचा सुद्धा काहीतरी बंदोबस्त करूच की आपण. नवा डाव आहे, तो रंगेल कसा ते बघ. हरायची चिंता नसते करायची. लेट्स प्ले अलॉंग. एन्जॉय. बरं झालं पिऊताईने हा जनता दरबार भरवला. प्रश्न तर मिटतील आपल्या सगळ्यांचे. खराय काय पण म्हणा, आधी वाटत होतं येरूभाई आमदार झालं बदलल का काय, तसंच झालं. तो आपल्याला वाऱ्यावर सोडून मुंबईला निघून गेला. पण तसं नाही का, विरोबाया बिझी आहेत म्हणून पी वहिनीने कारभार त्यांच्या हातात घेतलाय. त्याला म्हणतात जोडी. जसा विरुबाया तशा वहिनी. नमस्कार. आओ बसा ना, बसा. बोला, काय समस्या आहेत तुमच्या? अहो पिऊताई, वर्ष झालं हाताला काम नाही बघा, आणि शेततळ्याचं काम बी बंद पडलंय. काहीतरी बघा की. हातावरचं पोट आहे हो आमचं. ताई, शेततळ्याचं काम लवकरच हातात घेणार आहोत आपण. लवकरच ते पूर्ण बी होईल. तवर तुम्ही आमच्या शेतात येऊन काम करा. आम्ही तुम्हाला त्याचे पैसे देऊ. लय उपकार होतील पिऊताई. अहो, पिऊताई, 6 महिने झालं मिशनीचा प्रस्ताव दिलाय, मला काय मशीन मिळालीच नाही. एवढं बघा की त्या मिशनीचं काय ते. ताई, मी स्वतः लक्ष घालेन. तुम्ही फक्त मला त्या प्रस्तावाची एक कॉपी पाठवून द्या. म्हणजे कसं 2-3 दिवसात ते काम होऊन जाईल. आणि हो, आता तुम्ही कोणीच उद्योगाची चिंता करू नका. लवकरच आपण महिलांसाठी एक उद्योग कार्यशाळा घेणार आहोत. त्यात मग आपण शिलाई मशीनवर तर लक्ष देऊच, पण त्याच बरोबर छोटे छोटे उद्योग यावर पण लक्ष देऊ. पिऊताई, लईच भारी आयडिया आहे ही तुमची. काय चाललंय हे? ए, बसला काय? उठा. ह्यो काय गावचा पार आहे व्हय? अशी गर्दी केली ती?
काकी तुम्ही जरा नंतर येता का? इथं लोकांच्या समस्या सोडवणं सुरू. ए तू तर बोलूच नको. नवरा आमदार काय झाला, तू तर स्वतःला न्यायाधीशच समजायला लागलीस ग. अहो काकी, तुम्ही तुमचे झेडपी अध्यक्षाची अख्खी टर्म बिनकामाची घालवली. आता आमच्या पिऊताई काम करते तर करू दे की. नाहीतर काय, स्वतः काय करायचं नाही आणि दुसऱ्या करते त्याच्यामध्ये आडा घालायचा. पिऊताईने आमच्या अडचणी लगेच उत्तर शोधून काढली आणि तुम्ही मागची 5 वर्ष आम्हाला हुल देता आलाय. ही शोभत नाही का की तुम्हाला? ए तुला कळतं का कुणाशी बोलतीस तू? काकी, हाच फरक आहे तुमच्यात आणि आमच्या पिऊताईत. त्या जनतेच्या सेवक म्हणून काम करतात आणि तुम्हाला नुसता हक गाजवाय पाहिजे. त्यामुळं काकी तुम्ही जाहीत ना, आमच्या कारभारीण बाईला त्यांचं काम करू द्या. जावा जावा काकी, इथून जावा बरं तुम्ही. जावा काकी, जावा 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 तुम्ही जावा जावा इथून जावा बरं. तुम्ही जावा जावा इथलं जावा जावा बरं. जावा जावा थांबू नका, जावा बरं. सांगितलंय ना, इथं थांबायचं नाही. जावा. जाते पण बघून घेईन एकेकाला मी. ह्या कांचन सूर्यवंशीला नडलाय तुम्ही. तुम्ही सगळे रागू नका, बसून घ्या. ताई बसा. असं म्हणतो ती. बोला, काय समस्या आहेत तुमच्या अजून? अहो पिऊताई, आमच्या घरासमोरचे गटार जे आहे ते फुटली या. त्याचं सगळं पाणी आमच्या अंगणात येते. त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करा की. लय उपकार व्हायला. अहो थोरात काका, ह्यात उपकार कसले? कामच आहे ते आमचं, आणि तुम्ही काळजी करू नका, मी तिथल्या अधिकाऱ्याशी बोलून घेते. आता इथनं पुढं तुमच्या सगळ्यांची कामं होणार, मजे होणार. तुमची कुठली बी तक्रार राहणार नाही आणि कोणी बी इथं येऊन मोकळ्या हातानं जाणार नाही. ह्यो शब्द आहे प्रियंका राजवीर सूर्यवंशीचा. साहेब असा नाही. साठे घेऊन जाते व्हीलचेअर. तो कोणाचा नंबर आहे? हॅलो, कोण बोलतंय, कुठून बोलतंय हे विचारण्यात वेळ वाया घालवू नका. मी काय सांगतोय ते फक्त ऐका. तुम्हाला ठगून तुमचे पैसे लंपास करून पळालेली ती तुमची हिरोईन शोना परत आलीये. काय? ती शोना परत आलीये? सोडणार नाही मी तिला. कुठे आहे ती? अंकुशराव, हो जरा शांत व्हा. ते सांगायसाठीच फोन केला. तिनं तुमच्या विरोधकांच्या घरात आश्रय घेतलाय. तुम्हाला चुचकारण्यासाठी तुमच्या या शोनाला त्या कांचनबाईने तिच्या घरात ठेवून घेतलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुलीने सुद्धा तुम्हाला यातलं काही सुद्धा कळवलं नाहीये. अवघड आहे अंकुशराव तुमचं. कोण बोलतोयस? कोण तू? माझं सोडा हो.
तुम्ही त्या तुमच्या शोनाकडे लक्ष द्या, नाहीतर खरंच अवघड होईल तुमचं. हॅलो हॅलो. शोना, शोना, तू आमच्या भावनांशी खेळली, आमच्या पैशाशी खेळली. बरं झालं तू परत आलीस. ते आता नाही सोडणार तुला. मी लाडाची तुमची मै शोना, मला बघून लाजतोय ना मी. हे येऊ, माझ्यासाठी एक हॉट कॉफी घेऊन ये ना. लिसन, विदाउट शुगर प्लीज. ए, मी काय तुझी नोकर नाही, स्वतः उठाने जाऊन घे. अरे, मी गेस्ट आहे या घरात तुझ्या सासूबाईंची. तुझ्या सासूबाईंना जर कळलं ना तू माझ्याशी असं मिसबिहेव करतेस तर तुला या घरातून हाकलून टाकतील त्या. ए, धमकी कोणाला देतेस ग? मी पण या घरची सून आहे, निशा. जास्त नाटक केलीस ना तर बदलून टाकीन सगळ्यात दिशा. हाऊ डेअर यू. माझ्याशी बोलताना आवाज खाली करून बोलायचा. हेच मी तुला सांगते, माझ्याशी बोलताना आवाज खाली करून बोलायचं. प्लीज जरा शांत बसा. कसं लोकच भांडताय? काय झालं? कसला गोंधळ चालू आहे? ए पियू, तुझी ही सिस्टर इन लॉ आहे ना, हिला जरा समजव. तुमच्या घरात ही अशी ट्रीटमेंट देतात का गेस्टला? एक मिनिट शोना, पहिली गोष्ट म्हणजे तू या घरची पाहुणी नाहीस तर आश्रित आहेस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तुझं घर नाहीये इथं बसून लोकांवर ऑर्डर सोडायला. नाहीतर काय, मला ऑर्डर सोडते, हे घेऊन ये ते घेऊन ये. आली मोठी शानी. हाव ताई, हिची सगळी नाटकं माहिती आहेत मला. हे बघ शोना, तुझं सगळं सामान उचलायचं आणि निघायचं इथनं. नाही तर चोरी केली म्हणून सरळ पोलिसांकडे देईन तुला. काय चाललंय हे? मी तुला सांगितलंय ना, माझ्या पाहुण्यांशी असं बोललेलं मी खपवून घेणार नाही म्हणून. आधी तुमच्या पाहुण्यांचं वागणं बघा, मग आम्हाला बोला. एक दिवस झाला नाही इथं येऊन आणि ऑर्डर सोडायला लागली इथल्या घरच्यांवर. काकी, हिला समजून सांगा, नाहीतर 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 काय ग? सांग की, नाहीतर काय? कांचनजी, कांचनजी बघा ना, या तुमच्या दोन्ही सुना माझा केवढा इन्सल्ट करतायत इन्स्टेड ऑफ टेकिंग केअर ऑफ मी. हा, पाहुणचार? फक्त साधी एक हॉट कॉफी मागितली तर एवढा गोंधळ घालून ठेवला या दोघींनी. माझ्याशी माझ्या अख्ख्या लाईफ मध्ये असं कुणी वागलेलं नाहीये. हो दीपे, तुला सांगितलं होतं ना आपल्या पाहुण्यांना काही कमी पडू द्यायचं नाही म्हणून. तुझी अक्कल काय फिरायला गेली का ग? हो काकी, हो ते मी काय बकरीसारखं करते? पदामुळे इथल्या लोकांच्या डोक्यात हवा गेली आहे आणि तीच उतरवायची आहे मला. दीपे, जा शोनासाठी हॉट कॉफी घेऊन ये. शुगर फ्री, कमी साखरेची. शोना, तू रिलॅक्स कर, काही काळजी करू नको. मी आहे ना, खमकी. हा, मी लाडाची तुमची शोना, मला
मी लाडाची